गुड मॉर्निंग भावानो बहिणींनो. झालं का चहा पाणी सगळ्याचं? माझं झालं बघा. आता काय करावं, आमच्या घरात लईच भांडणं पेटले ह्या व्हिडिओबद्दल. व्हिडिओ बंद करून टाक म्हणून भांडणं पेटले बघा. कसं करावं सांगा तुम्हीच मला कमेंट करून. आता सकाळ सकाळचं टाईम आहे, जा घातल्या सगळी पण सकाळ सकाळचं टाईम आहे. मला बी टेन्शन यायला लागले हो का. काही तुला लाईक भेटतं नाहीत, फॉलो भेटतं नाहीत, तुला कोण लाईक करतं नाही, पैसे कुठून भेटतात तुला मग. बघा आता 4 वर्ष झालं व्हिडिओ करते, 4-5 वर्ष झालं. 5 वर्ष व्हिडिओ केली आता मी. 5 वर्षाचं व्हिडिओचं आता का फालतू कसंच टाईम घालायचं का. पाच वर्ष मेहनत म्हटल्यावर बघा किती, रोजचा एक दिवस 5 दिवस म्हटल्यावर 5 वर्ष म्हटल्यावर किती दिवस झाले आणि किती वर्ष. 5 वर्ष म्हटल्यावर लई झाली. एवढ्या वर्ष काम करून बी मला आता नको म्हणायला लागल्यात, भांडणं करायला लागल्यात. मग कसं करायचं तुम्हीच सांगा जरा मला कमेंटमध्ये. लई वांदे करायल्यात घरात. पोराला तर आमच्या कोण बी शिकवते बघा, दारू पिते जरा. दारू पिल्यावर कोण पण काय पण शिकवते. व्हिडिओ करू देऊ नको, हे करू देऊ नको, कशाला करते तुझी माय व्हिडिओ, करणे असली व्हिडिओ म्हणून शिकवत्यात हो का लोक. शिकवत्यात. घरात भांडणं लावून दिले, 2-3 दिवस झालं भांडणं आहे. पोरगं काय माझ्या संग बोलत नाही. चांगले शिकवत नाहीत बरं, बेवडेशे दारुडे. चांगलं तर कशाला शिकवतात, चांगलं तर माणसाला चांगलं कळतायच की. असले बेवडे दारुडे शिकवणार, आग लावून ठेवणार. तिथं हागल तर मांजर दारात ढिगारा काढून, बेंगडानं काढून पाणी मारून निरम्याचं पाणी घालून घस घासून दिले दार. तेव्हा चांगलं वाटलं माय. मांजर हागलेलं वास येते लई. काय करावं, असं परेशानी झेलावं लागले बघा मला. पहिलं कधीच म्हटलं नाही मला त्यानं व्हिडिओ बंद कर म्हणून. आता काय नाही, तुला पैसे मिळत नाहीत, काय मिळत नाहीत, कशाला तू व्हिडिओ करते म्हणून बंद कर व्हिडिओ असं म्हणते बघा. एक टेन्शन नाही. आता हे नवरात्र काम करायला म्हणणार, दुसरे लोक लई काम करायले, पण घरात देते का नाही माझं मला माहिती आहे. देणं गेले म्हणतर मी सगळे कामं बंद करून बसलो का. दिलं तर एवढं कशाला होते बरं. दिलं तर मी काम करते तेच त्याने काम करतात पुढे बघून. आता बघा 15-20 हजाराचं काम झालं असेल आमच्या नवऱ्याचं. 20 हजाराचं दिल्या किती मला 5,000 रुपये. आता सणामध्ये 2,000 मागून 3,000, 5,000 रुपये दिलाय बघा. ह्या 1.5 महिन्याचं काम, 1.5 महिना काम केलं ना, 1-2 दिवस नाही, 1.5 महिना. असं करतात आणि घरात पैसे देत नाहीत. मग मी काम करून का फायदा सांगा. की बांगड्याचा धंदा बी करावं, होय करावं. हे एक सणाचे काय 1-2 हजार रुपये पडतात बघा. पुरा सणभर घातल्यावर, सणात हिंडून सगळं घातल्यावर 2,000 रुपये पडतात. मग ह्याने 2,000 रुपये घंट्यात आणि त्यात 1,000 रुपये कमवून आणि त्यात गप्पमान जाऊन एक पारगी काम करून का 500 रुपये भेटतात ह्यांना. ह्याने घरात 1 रुपया देत नाही तर, आणि मला हे काम बी करू देत नाही तर मग राहावं कसं, खावं कसं सांगा. किती दांडगी भानगड आहे संग. घर सोडून जावं का कुठं राहावं कसं काही समजेना मला. आणि आता इतके दिवस केले होते अजून करावं म्हणलं तर ह्या व्हिडिओचं पण काही भेटत नाही. या व्हिडिओनं बी मन भरून गेले बघा. कुठं का काम करावं हे काही समजना काय नाही. कुठं तर माझं तर मी काम करून खाते, मला काहीच जमू दे ना. ते नवरा काम करताय रोज करायला, का करायला काय माहिती पैसे. आणि लोकाला तरी न भलतंच काम करायला वाटलं. त्यांना अजिबात घरात पैसे द्यायला तयार नाही. उगू फजितीची वाटणे आणि मी 10-5 रुपयाला काम करत हिंडावं, बोंबलत हिंडावं. माझी तरी इच्छाच नाही बघा. जेवढं आणून दिलं तेवढ्यात खाऊन आता बसलं.
आणि ती बी पण बघू लोकाला बसला आहे खवलेल्या नवरा देऊला आहे. बरं देऊला तुम्हाला घाक पडले मग ते व्हिडिओमध्ये घातले तर ते आणि उलटं बॉम्ब झालं मलाच. उलटं मला सगळ्याच ऐकून घेऊ लागले. ते पोरगा तर आणि व्हिडिओ करू नको ते करू नको म्हणते नाकोटा उचलून दारू पिऊन दुसऱ्याला उधळून पैसे पार करून येते घरला. 1 रुपया देत नाही म्हणा आणि माझं व्हिडिओ केलेला बघवत नाही. कुणालाच बघवत नाही, त्यालाच नाही. कुणाला बी असंच बाहेरल्याला बी घरातल्याला बी सगळं राहणं माझं अवघड होऊन गेले बघा. अशानं तर 2 पोरी आहेत त्या पूर्वाला धरून बसली मी. लेकरं आहेत तर माझ्या 2 शानी म्हणून. कुठं जाऊ येऊ द्यायचं नाही काय नाही, घरात बसायचं हेच व्हिडिओ करायचं बसायचं ह्याच्यावरच चाललंय. हे काय व्हायरल बी होणार आता आणि पैसे पण भेटणार मला ह्याच्यावर. आता 4-5 वर्ष होत आलं करून व्हिडिओ बी करायला लागून. कधी भेटत्यात का माहिती ह्याचं, कधी नशीब फुलतंय का माहिती. टेन्शनमध्येच जावं लागल्यात माझे दिवस सगळे टेन्शनमध्ये चालल्यात बघा. आणि कुठं गेलं तर बघवत नाही, कुठं आलं तर बघवत नाही लोकाला. लय दिवले लय खोलल्या, लय दिवले लय खोलल्या. माझ्या जीवाला माहिती, माझ्या मनाला माहिती बघा. असं शेजार पाजार एवढं खोटेपण करतात आता का सांगायचं. कधी हेवाचं घर पाडावं, कधी हेवाला खायला मिळणे म्हणून चितले त्यांच्या मनासारखं झालं बघा सगळं. ही पोरगं बी असं वागलाले, हे नवरा बी असं करलाले आणि त्यांच्या मनासारखं झालं सगळंच. काय करावं. लोकाला वाटतं व्हिडिओ करायला, व्हिडिओ तर करावंच लागत, कोणचं तर काम करावंच लागत की. आता हे मोबाईल एक ह्याच्यानं पैसे भरलेले त्यात व्हिडिओ करायला. मग हे मला मोबाईल बी बघायची गरज नव्हती. मोबाईल तर मला बघायचा शौकच नाही. हे व्हिडिओ करायसाठीच घेतलं ते मी मोबाईल. आता हे 4-5 वर्षाच्यानं व्हिडिओ बनवते मी. आता एक दिवस नाही, आता काही नाही. पहिल्या सुरू मला व्हिडिओ घालायचं कळलं नाहीच खरं तर. मागून मॅसेज आल्या त्या मॅसेजच्या हिशोबानं घालायची व्हिडिओ मी. नाहीतर मला काही कळत नव्हतं व्हिडिओ घालायचं. ह्याचं इंटरेस्टच नव्हतं, माहितीच नव्हतं. आणि ह्याची माहिती काहीतरी असल्यावर, माहिती असल्यावर करते माणूस. व्हिडिओ घालायला सुरू केले कोण ते इष्टाला तर व्हिडिओ आधीच करून ठेवल ते 1,500. आता ते महागून झाले 1,500. 3,000च्या पुढे गेल्या ते व्हिडिओ. त्याला जास्ती कोण लाईक करताना बघत्यात मग 1,000-2,000 लोक बघल्यात. लाईक करायला तयार नाहीत आणि फॉलो करायला तयार नाहीत. हे सगळे ओळखीचेच आहेत. एखादी गावातलीच आहे तर लाईक फॉलो केलं तर एक माणूस पुढं पडेल तर त्यांना का होत असेल बरं. करताना तर त्यांना करू वाटतं नाही आणि लोकाला काही जबरदस्ती नाही ह्याच्याबद्दल. बघू वाटलं बघा, करू वाटलं करा, न करा. कुणाला का जबरदस्ती आहे का त्याने का आपल्या घरचे येतं. आपल्या माणसावर हाक चालना गेले दुसऱ्यावर तर हाक आपलं चलतच नाही बघा. अशी परिस्थिती आहे. आणि हे काय खरी गोष्ट आहे, काय लबाड नाही, काही नाही. लपवून ठेवून चांगलं आपलं लपवून ठेवून सगळं चांगलं म्हणून घेत हिंडायचं का शोक आहे. शोक आहे का सांगा. लई येऊन जाऊन नवरा कमवला हो का. अशी घटना आहे आपली घरातली. असं आपलं टेन्शन आहे आणि नवरा कमवला हो का असं बोलतात लोक. लोकाला का माहिती राहते का आपल्या घरचं आपणालाच माहिती राहते, लोकाला माहिती राहत नाही. आमच्या घरात किती टेन्शन आहे, किती हे आहे, माझं मलाच माहिती आहे. आपल्या घरचं कोणाला माहिती राहत नाही बघा. तोंड उतरायचं काय बी म्हणायचं लोक. मग भलतंच सगळं चांगलं राहून चांगलंच पहिल्यापासूनच चांगलं राहतो आम्ही. आम्हाला वंगळं वागणं तर येतच नाही. म्हणणारे म्हणू जातं, करणारे करू जातं बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.